अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम हे खरं तर संपूर्ण जगावरच बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे आता कुठेतरी खाद्यतेलावर देखील याचे परिणाम होणार का असे देखील चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या आहेत. माझ्यासोबत आता महाराष्ट्र खाद्यतेल असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत प्रकाश पटेल. प्रकाशजी, खाद्यतेलावर याचे परिणाम होणार का? काय परिस्थिती हो, सध्याची? 100% होणार. हे युद्ध झाल्यानंतर 2 ते 3 रुपये किलो ऑलरेडी वाढलेले आहे आणि इराणने जे हॉर्मुझची जी खाडी आहे ते बंद केल्यामुळं तिथून जो येणारा पुरवठा आहे स्टीमर ते बंद झाल्यामुळं इथं आपल्याकडं क्रूड ऑइल 10-15 दिवसाचा साठा आहे. त्यानंतर साठा जर रेग्युलर नाही झाला तर त्याचा परिणाम भाव क्रूड ऑइल होणार. क्रूड ऑइल वाढल्यानंतर ऑटोमॅटिक ट्रान्सपोर्टेशन वाढणार. ट्रान्सपोर्टेशन वाढल्यानंतर खाद्यतेलसुद्धा वाढणार आणि आपल्याकडं त्या म्हणजे रशियावरून जो येतो तो सनफ्लावर तेल येतो आहे. हं. शिबोट येतो, क्रूड ऑइल आपला सोयाबीन रिफाईन जो येतो तो अर्जेंटिनावरून येतो आहे. मलेशियावरून पाम येतो आहे. म्हणजे ही जी खाडी देश आहे त्यांच्याकडून जो येणारा पुरवठा आहे तो सुद्धा या युद्धामुळं रस्त्यात किंवा समुद्रात येऊ शकणार नाही. त्यामुळे इथं मालाची शॉर्टेज होणार आणि स्पॉटवर सुद्धा भाव वाढणार आणि जागेवर सुद्धा भाव आपल्या इंडियामध्ये सुद्धा वाढणार. बरं. ॲक्च्युली त्याची जळ 3 दिवस पूर्वी 2-3 रुपये किलो वाढलेले आहे. आजसुद्धा शिबॉट म्हणजे शिकागो बोर्ड ऑफ ऑइल ट्रेड्स प्लस आहे. KLC म्हणजे कुआलालंपूर कमोडिटी एक्सचेंज प्लस आहे. हे सगळे जागतिक परिणाम जे आहे, हे जागतिक परिणाम प्रत्येक देशात थोडं, थोडं, थोडं त्याचा परिणाम होणार आणि ही भाववाढ चालू राहणार. येणारा जर काळात 10-15 दिवसात युद्ध नाही थांबलं, तर अजून खाद्यतेल 4-5 रुपये किलो वाढायची शक्यता आहे. बरं. आज काय परिस्थिती म्हणजे कोणकोणत्या तेलाचे किती भाव वाढले? सोयाबीन ते साधारण 2 ते 3 रुपये किलो म्हणजे डब्बे मागं साधारण 40 ते 50 रुपये वाढलेले आहे. पाम 30 ते 35 रुपये डबा वाढलेला आहे 15 किलोचे. सूर्यफूल साधारण 50 रुपये डबा वाढलेला आहे आणि भविष्यात जर युद्ध चालू राहिला, माल नाही आलं किंवा क्रूड ऑइलचा जो पडतर आहे, ते भाव वाढल्यानंतर अजूनसुद्धा भाव वाढायची शक्यता आहे. बरं. पण आपल्याकडे तेवढा साठा आहे का जर असं शॉर्टेज जर पडला किंवा आपल्याकडं पर्टिक्युलर क्रूड ऑइलविषयी बोललो तर आपल्याकडं 10 ते 15 दिवसाचा भारतात साठा आहे बरं. आणि खाद्यतेलाचा साठा कमीत कमी 10 दिवसाचा आहे. पण मेन प्रॉब्लेम काय आहे का आपल्याकडं जो येणार आहे तो मलेशियावरून स्टीमर आपल्याला यायला 15 दिवस लागणार. शिकागोवरून म्हणजे अर्जेंटिनावरून यायला 30 दिवस लागणार. हे जर खाडी देश बंद असल्यावर परिणाम असं होईल का माल येणार नाही. ज्या दिवशी युद्ध बंद झाल्यानंतरसुद्धा त्याने रवानी केली तरी 30 दिवसानंतर येणार. म्हणजे आपल्याकडं साधारण महिना 1.5 महिन्याची ऑलरेडी मालाची शॉर्टेज जाणवणार आपल्याला. बरं. आता आपण जे वरती खाद्यतेल म्हणजे सोयाबीन असेल किंवा पाम तेलची ऑर्डर देतोय, आपल्याला काही अडचणी येत आहेत का? काय सांगितलं जातंय किंवा म्हणजे आयात करायला किंवा आत्ताच आपल्याकडे जेवढे इम्पोर्टर आहेत त्यांनी भरपूर आयात केलेली आहे. त्यांचं जे पोर्ट आहे JNPT, कंडला, हजीरा, नंतर साऊथचे जे पोर्ट आहे तिथं माल आहे. पण येणाऱ्या भविष्यात जर तिथून माल नाही रवाना झाला किंवा समुद्रामध्ये हे युद्धामुळं कोणी आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जहाज भरणार नाही. त्यामुळं 10-15 दिवसानंतर ही जी शॉर्टेज आहे ती आपल्याला जाणवणार. बरं. आपण खाद्यतेल असोसिएशनने सरकारकडे काही याबाबत मागणी केली आहे का? काही हे केले? नाही, आम्ही मागणी अजून केलेली नाही, पण बहुतेक आम्ही 2-3 दिवसात ते मसुदा तयार करतो आहे. का याप्रमाणे तुम्ही तयार आपल्याला करावं लागेल कारण युद्ध किती लांबणार आहे ते अजून माहिती नाही आहे. जर 1-2 दिवसात 3 दिवसात जर फायनल झालं तर अडचण नाही. पण जर लांबलं तर मग आपल्याला सरकारकडून मागणी करून काहीतरी इलाज करावा लागणार. सरकारने आत्ताच्या क्षणाला काय पावलं उचलायला हवी भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने? आत्तासुद्धा म्हणजे बाकीचं 10 दिवसाचं माल आहे भारत सरकारकडं त्याला काय अडचण नाही आहे. जर थांबला नाही तर पुढचा विचार सरकार नक्कीच करणार. एकंदरीत आपण बघत आहोत की कुठेतरी ट्रान्सपोर्ट जे आहे ती बंद होईल. आत्ता देखील भाव हे वाढलेले आहेत आणि पुढे जर हे युद्ध असं सुरू राहिलं तर याचे परिणाम जे आहेत ते अजूनही भोगावे लागतील असं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात येतं. कॅमेरा निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.